भाविकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार. पैठणमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा व्यापाऱ्यांना कडक इशारा. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठणच्या पवित्र भूमीत संपन्न होणाऱ्या संत एकनाथ षष्ठी आणि काला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता पूर्णपणे सतर्क झाले आहे. या काळात येणाऱ्या लाखो भाविकांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी पैठणमधील हॉटेल व्यावसायिक आणि किराणा व्यापाऱ्यांची बैठक घेत त्यांना स्पष्ट शब्दात ताकीद दिली आहे. संत एकनाथ षष्ठी काळात हॉकर्स पासून ते मोठ्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांना शासकीय परवाना घेणे बंधनकारक असेल. केवळ नामांकित आणि दर्जेदार कच्च्या मालाचा वापर करूनच अन्नपदार्थ तयार करावेत. हॉटेल आणि दुकानांच्या परिसरात कडक स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. पैठण व्यापारी अध्यक्ष श्याम पंजवानी यांनी प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले असून भाविकांच्या सुविधेसाठी व्यापारी पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन दिले. नाथ षष्ठी महोत्सव 2026च्या अनुषंगाने पैठण नगरीमध्ये आज आपण सर्व अन्न व्यावसायिकांची एक मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये सर्वांना त्या नाथ षष्ठीच्या निमित्तानं, कारण पब्लिक खूप जमा होणार आहे, त्यांना निर्भीळ अन्न मिळावे, तसेच कुठलाही अनुचित प्रकार अन्न विषबाधा किंवा काही असं होऊ नये यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांना आपण त्यांचा व्यवसाय जो आहे तो कायद्याच्या कक्षेत राहून करावा व कायद्याचे सगळे नियम त्यांनी अन्न सुरक्षा मानके कायद्याचे पालन करावे या संदर्भात सगळ्यांना आपण पैठण शहरात सूचना दिल्या व सदरची षष्ठीचा उत्सव जो आहे तो अतिशय निर्विघ्नपणे पार पाडावा याचा मागचा प्रशासनाचा हा मानस आहे. ते आता ऊन तापायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे तयार अन्नपदार्थांची विक्री त्वरित करावी, जास्त काळ साठवून ठेवू नये. तसेच अन्न जे आहे जसं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याची विक्री जी आहे त्वरित करावी व थंड ठिकाणी कमी टेम्परेचरमध्ये फ्रीजमध्ये वगैरे साठवून ठेवावी. त्यानंतर त्यांनी बिलद्वारेच माल विक्री करावा. त्यानंतर बरेचसे अन्नपदार्थ जे आहे ते खुल्या स्वरूपात विक्री केले जाते त्याबाबतची खरेदी बिल त्यांनी बाळगावी. त्यानंतर कुठलेही अन्नपदार्थ असे उघडे ठेवू नये, त्याच्यावर जाळी वगैरे ठेवावी, अशा प्रकारच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. आज येथील व्यापारी संघटनेच्या सहकार्यानं आम्ही अन्न व्यावसायिकांची बैठक घेतली आणि त्यांना कायद्यानुसार आवश्यक नियमांची जाणीव करून दिलेली आहे. आणि या नाथषष्ठीच्या उत्सवाच्या काळामध्ये आमच्या विभागातर्फे आम्ही नियमितपणे तपासणी करणार आहोत आणि यामध्ये जर नियमांचं उल्लंघन करणारं कोणी आढळून आलं तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कायद्यानुसार जी आवश्यक कारवाई ती करण्यात येईल. आणि सगळ्यांनी या कायद्याच्या नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळेल व कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही अशी मी अपेक्षा करतो. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर आणि नानक वेदी यांनी व्यापाऱ्यांना कायद्यातील तांत्रिक बाबी आणि अन्न सुरक्षा मानकांचे महत्त्व समजावून सांगितले. या बैठकीला अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त श्री विवेकजी पाटील व अन्न निरीक्षक श्री प्रशांतजी अजिंठेकर हे उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम रेस्टॉरंट व प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल, हर्षश्री रेस्टॉरंट व द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल अन्नपूर्णा रेस्टॉरंट यांचा सत्कार करण्यात आला. मी सौरभ सातगरे, हर्षश्री फूड कॉर्नर पैठण यांचा सर्व मागील महिन्यामध्ये अन्न औषध प्रशासन व जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्यामार्फत एक मोहीम राबवण्यात आली होती. नववर्षप्रण सुरक्षित अन्न व स्वच्छता ह्या संदर्भामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट हॉटेल त्यांची पूर्ण एक चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीमध्ये काही निकष देण्यात आले त्यांच्यामार्फत. त्या निकषामध्ये जवळपास औरंगाबाद जिल्ह्यातील बरेचसे हॉटेल त्यांनी एक कमिटी स्थापन करून त्यांनी तपासले. त्या कमिटीच्या ह्याच्या अनुषंगाने त्यांनी जे हे दिले होते त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी सगळे हॉटेल रेस्टॉरंट यांची तपासणी केली. त्याच्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामधून आपलं हर्षश्री फूड कॉर्नर ह्याचा पहिला क्रमांक आला. त्याची सर्व त्यांची जी कमिटी होती त्यांनी पूर्ण चाचणी वगैरे घेतली होती आपली. त्याच्याकरता त्यांनी आपल्याला संभाजीनगरला बोलवलं व त्यांनी आमची पूर्ण कार्यक्रम घेतला एक जिल्हास्तरीय व त्याच्यात आम्हाला पहिलं पारितोषिक देण्यात आलं. नमस्कार, मी ऋषिकेश प्रदीप खिस्ती, हॉटेल अन्नपूर्णा प्युअरेज पैठण ह्या नावाने माझं हॉटेल आहे. प्युअरेज मी पैठणमध्ये हे रेस्टॉरंट चालवतो.
मागच्या महिन्यामध्ये नववर्ष प्रण व सुरक्षित अन्न हे अन्न व फूड प्रशासन अन्न व औषधी प्रशासन यांच्यामार्फत मोहीम आखली होती. त्या मोहिमेमध्ये सर्व आस्थापना सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील आस्थापनांचे तपासण्या झाल्या. ह्या तपासण्यामध्ये जे सुरक्षित अन्न त्यांचे जे तपासण्याचे छाननी आहे त्या छाननीमध्ये आपल्या हॉटेल अन्नपूर्णा प्युअरवेजला तृतीय क्रमांक देण्यात आला. हा पुरस्कार माननीय जिल्हाधिकारी साहेब दिलीप स्वामी साहेब यांच्या हस्ते संभाजीनगर येथे झाला. त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. या बैठकीला व्यापारी महासंघ उपाध्यक्ष योगराज बुंदिले, ऋषिकेश ख्रिस्ती, संजय सारडा, राजू सारडा, मधु मुंदडा, जगदीश पंजवानी, राम पंजवानी, जतीन सोनारे, नवाज फुलमारकर, कचरू पंडुरे, श्रीकांत पंडुरे, सौरभ सातघरे यांसह पैठणमधील किराणा आणि हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले असून पैठणमध्ये येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना भेसळमुक्त आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज.